ऐकताय का? एक छोटीशी गोष्ट. एका गावामध्ये 3 शिकलेल्या इंजिनियर्सना काही कामासाठी बोलवलेलं असतं. सगळी कामं इंजिनियर्स करत होते, पण एक काम त्यांना 3 दिवस रखडलं. एका छोट्याशा बिळामधनं ह्या टोकापासून ते त्या रस्त्याच्या त्या टोकापर्यंत अशा वाकड्या तिकड्या छोट्याशा बिळामधनं त्यांना एक तार घालायची असते. खूप प्रयत्न करतात. त्यांचे 2 दिवस वाया जातात, कारण एवढ्याशा छोट्या बिळातनं ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत अशा वाकड्या तिकड्या बिळातनं ती तार न्यायची कशी? 2 दिवस प्रयत्न करून झाले, त्यांना काही ते काम जमेना. हे त्या गावातला एक शेतकरी पाहत असतो. तो शेतकरी त्यांना म्हणतो, मी तुम्हाला काही मदत करू का? इंजिनियर हसतात आणि म्हणतात कसे, अरे बाबा, इंजिनिअरिंगमधला ईसुद्धा तुला काढता येत नाही आणि तू काय आमची मदत करणार? बरं, हसंच करून घ्यायचं असेल तर कर जरा मदत. शेतकरी त्याच्या शेतावरती जातो. छोटासा उंदीर पकडून आणतो. जी तार ह्या टोकापासून त्या टोकाला न्यायची असते ना, ती त्याच्या उंदराच्या शेपटीला बांधतो आणि त्या उंदराला त्या बिळात सोडून देतो. रस्ता वाकडा तिकडा होता, पण खोदलेला होता. कसा बसा तरी वाकडा तिकडा रस्त्यातनं रस्ता काढत काढत तो छोटासा उंदीर त्या टोकाला पोचतो. त्याच्या शेपटीला बांधलेली तारसुद्धा त्याच्याच बरोबर असते. शेपटीलाच असते ना, त्यामुळे तारसुद्धा त्या उंदराबरोबर तिकडच्या टोकाला येते. शेतकऱ्याला माहिती असतं. तो त्या दुसऱ्या टोकापाशी जाऊन त्या उंदराला पकडतो, त्याच्या शेपटीची तार काढतो आणि उंदीर मामाला शेतात सोडून देतो आणि ती तार त्या इंजिनियर्सना देतो. 2 दिवस आपण ह्या गोष्टीवरती काम करत होतो, पण ह्या शेतकऱ्यांनी 1 तासात हे काम केलं. काय, नुसती डिग्री असून शहाणपण येत नाही, पण ज्याची वृत्ती प्राण्यांकडनं, पक्ष्यांकडनं, निसर्गाकडनं, प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी शिकायची जर का वृत्ती असेल, तर त्याच्याकडे ज्ञानाचं भंडार खूप असू शकतं ना.